एका बाजूला चंद्रावरती घेऊन जाणारे म्हणा किंवा एका बाजूला अमेरिकेच्या रस्त्यांसारखे रस्ते बनवून दाखवू, स्वित्झर्लंडसारखे रस्ते बनवू, गुळगुळीत बनवू, विमानं उतरू, हेलिकॉप्टर उतरू, रेल्वे रस्त्यावरती उतरू, अशा अनंक्य काही नंतर तर काय बोलले की असे आपण रस्ते बनवतोय किंवा गाड्या बनवतोय की लोक हवेतनं उडून जातील, अशा कार बनतील. हे सगळे स्वप्न दाखवणारे ते म्हणजे नितीन गडकरी यांनी एक नवीन पॉलिसी काढली E20. इथेनॉल पेट्रोलमध्ये 20% टाकणार, 80% पेट्रोल असणार. परंतु या सगळ्या गोष्टीमुळे ज्या 2023च्या पूर्वीच्या गाड्या आहेत या गाड्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, मायलेजमध्ये नुकसान होणार आहे, इंजिन खराब होणार आहेत. कारण 2023च्या पूर्वीच्या गाड्या या सगळ्या गोष्टीसाठी कॅपेबल नाही आहेत. 2023च्या पुढच्या मॅन्युफॅक्चरिंग झालेल्या गाड्या या गाड्या इंजिन यांचं कॅपेबल आहे ह्या इथेनॉलला हँडल करण्यासाठी. परंतु महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असंख्य असे आपले वाहन चालक आहेत, मालक आहेत ज्यांच्या गाड्या 2023च्या पूर्वीच्या आहेत. बरं, हे सगळं इथेनॉलचं पॉलिसी आणण्यापाठीमागे म्हणा किंवा इथेनॉल स्पॉन्सर करण्यापाठीमागे जास्त नितीन गडकरींना इंटरेस्ट काय बाबा? 2 कंपन्या आहेत, सियान नावाची कंपनी आणि एक मानस ॲग्रो इंडस्ट्रीज नावाच्या कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्या नितीन गडकरींच्या चिरंजीवांच्या आहेत, मुलांच्या आहेत आणि या दोन्ही कंपन्या इथेनॉल प्रोड्यूस करतात आणि ह्या दोन्ही कंपन्या इतर पेट्रोलियम कंपन्यांना हे इथेनॉल विकतात. एका बाजूने स्वच्छ आणि इमानदारीची प्रतिमा असणारे नितीन गडकरी दुसऱ्या बाजूला मात्र फॅमिलीचा बिझनेस मोठा करायला मागे लागलेत आणि त्या बदल्यामध्ये देशातल्या असंख्य करोडो लोकांच्या ग्राहकांच्या गाड्यांना आग जरी लागली, गाड्या नुकसान जरी झाल्या तरी आम्हाला काय फरक पडत नाही, आमचा फॅमिली बिझनेस वाढला पाहिजे. ह्या इथेनॉलच्या बद्दल तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.